Hello student, lesson number 2, work and energy in science and technology standard 9. Here look at the second part of this lesson, work and energy. In the last video we learned about the relation between Joule and Earth and work, types of various activities and displacement of the object. So in this we learn positive, negative and zero work. Positive, negative and zero work. सो फर्स्ट थिंक बिफोर यू आन्सर. आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे आणि काय कशाबद्दल डिस्कस करायचं आहे. डिस्कस द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन ईच ऑफ द टू फॉलोइंग केसेस. आपल्याला या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट आहे, त्या एक्सपेरिमेंटबद्दल आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. तर पुशिंग ए स्टॉल्ड व्हेकल, एक थांबलेलं जर व्हेकल आहे त्याला पुशिंग केलं आपण, म्हणजे इथे आपण डायरेक्शन आणि फोर्स अँड डिस्प्लेसमेंट काय होते. आपल्याला डिस्प्लेसमेंट माहीत आहे, चेंज ऑफ पोझिशन हे आपल्याला माहिती आहे. आपण हे मागच्या आधी पण शिकलेलो आहोत का डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी आणि डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर आहे दुसरं कॅचिंग ए बॉल व्हिच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. आपल्या मित्राने फेकलेला बॉल आपल्याला पकडायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे ट्राईंग ए स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग अँड स्विंगिंग इट राऊंड अँड राऊंड बाय अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. आपल्याला एका याला धाग्याला दगड बांधायचा आहे आणि तो स्विंग करायचा आहे, फिरवायचा आहे, आपल्याला गोल फिरवायचा आहे. ओके, तर व्हॉट हॅपन, त्याची डायरेक्शन काय राहणार आहे आणि त्याचं डिस्प्लेसमेंट कसं होणार आहे. वॉकिंग अप अँड डाऊन ए स्टेअर केस, क्लाइम्बिंग अ ट्री. आपण झाडावर चढताना आपला फोर्स कसा अप्लाय होणार आहे आणि पायऱ्यांवरून चढताना आपण चालत असताना आपण कशा पद्धतीनं फोर्स अप्लाय करतो आणि आपली डायरेक्शन काय असते. ओके, डिस्प्लेसमेंट कसं होते. त्यानंतर आहे स्टॉपिंग ए मूव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक. ब्रेक लावून कार कशी थांबवल्या जाते आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं डिस्प्लेसमेंट होते. यू विल नोटीस दॅट इन सम ऑफ द अबव एक्झाम्पल, आपण जे एक्झाम्पल्स पाहिलेले आहे इथे, द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर द सेम. म्हणजे या ठिकाणी काय पाहिलं, त्याची जी दिशा आहे, त्याला बल लावण्याची जे डायरेक्शन ऑफ फोर्स जे आहे, जे दिशा आहे बलाची, आणि डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेस म्हणजे चेंज ऑफ द पोझिशन आहे, आर द सेम. इन सम, काही याच्यामध्ये काय आहे, इन सम केसेस दी डायरेक्शन्स आर अपोजिट टू इच अदर. काही डायरेक्शन आणि बल लावण्याचं जे दिशा आहे ते अपोजिट आहे. व्हाईल द सम अदर केसेस दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इन दिस केसेस द वर्क डन बाय द फोर्स इज ॲज फॉलोज. म्हणजे कशा पद्धतीनं होईल. व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन, म्हणजे फोर्स आपण लावलेला बल आणि त्याचं डिस्प्लेसमेंट जर एकाच दिशेनं होत असेल तर ते काय होईल, दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह फोर्स म्हणू आपलं, पॉझिटिव्ह वर्क डन. व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट असेल तर वर्क डन बाय द फोर्स इज निगेटिव्ह. आणि तिसरी जे केस आहे, व्हेन द अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज आणि डिस्प्लेसमेंटच होत नसेल तर व्हेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर, जेव्हा ते लंब राहणार 90 अँगलमध्ये, द वर्क डन बाय द फोर्स इज झिरो. सो लुक ॲट हिअर 3 डायग्राम्स. या ठिकाणी तुम्ही ॲक्टिव्हिटी बघू शकता. तुम्ही शाळेत पण या ठिकाणी शाळेत तुम्ही ॲक्टिव्हिटी केली असेल. बघा, लुक ॲट धिस. देअर इज अ टेबल. ऑन दॅट टेबल त्या ठिकाणी एक प्लास्टिक कप घेतलेला आहे आपण, आणि त्या कपमध्ये एक मोठा धागा घ्यायचा आणि त्याला 2 टोकाला काय लावायचं आहे, नट लावायचा आहे. ओके, नट लावायचा आहे आणि एक नट जो आहे तो यामध्ये ठेवायचा आहे कपामध्ये आणि दुसरा खाली लावायचा. आपण त्याला बांधलेला आहे. व्हाट आपण काय घडणार आहे की हा जो नट आहे खाली सोडलेला, त्यात काय होणार आहे, फिगर एमध्ये काय होणार आहे, ते कॅरिंग अदर नट हँगिंग अलॉंग द साईड. तर हा व्हाट आपण इथे हा नट काय करणार आहे, त्या कपाला खाली घेऊन जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय घडून आलेलं आहे, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हा कुठे जाणार आहे, खाली जाणार आहे. दॅट मीन्स इट इज ए पॉझिटिव्ह वर्क डन. पहिली डायग्राम काय दर्शवते आपल्याला, पॉझिटिव्ह डायरेक्शन. दुसरी जे फिगर आहे, फिगर बीमध्ये काय झालेलं आहे, इथे पण सेम आपण 2 टोकाला 2 नट बांधलेले आहे आणि इथे मधात आपण रुलर ठेवलेली आहे, पुटिंग अ रुलर टू स्टॉप. म्हणजे हे इकडे जो सरकणार होता, खाली येणार होता तो कप, तर त्याचं आपण काय केलं आहे, डिस्प्लेसमेंट इथे थांबवलेलं आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन, म्हणजे नट खाली येतो आहे आणि हा जो कप आहे, कपामध्ये जो नट ठेवलेला आहे तो काय होणार, रुलरमुळं
थांबणार आहे, अपोजिट डायरेक्शन झालेलं आहे, दॅट इज हे झालं निगेटिव्ह वर्क डन झालं आहे. आणि इथे जे आपण तिसऱ्या डायग्राममध्ये पाहतो सीमध्ये बघतो आहे आपण की इथे दोनही जो नटाचे जे टोक आहे इथे काय केलेलं आहे, समान एक दिशेवर आहे, समान अंतरावर असल्यामुळं काय झालेलं आहे, परपेंडिक्युलर आहे ते. ओके, तिसऱ्या ह्याच्यात काय, अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज, इथे डिस्प्लेसमेंट होत नाही कारण फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर आहे, म्हणजे त्याचा अँगल काय 90 आहे. द वर्क डन बाय इज 0. म्हणजे सो इन दिस पिक्चर फर्स्ट ये इट इज अ वर्क डन इज पॉझिटिव्ह अँड इन द सेकंड पिक्चर वर्क डन इज निगेटिव्ह. कारण निगेटिव्ह काय आहे तर इथे अपोजिट आहे, इथे एकाच दिशेनं होते आणि म्हणून हे पॉझिटिव्ह आहे. आणि इथे परपेंडिक्युलर आहे, इथे डिस्प्लेसमेंट होत नाही आणि म्हणून हे झालं 0 वर्क. आपण 3 वर्क पाहिले, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अँड 0 वर्क. ओके, आपण त्याच पद्धतीने आपण शिकू शकतो की सपोज अन आर्टिफिशियल सॅटेलाइट, आपण ह्या तिन्ही आपण डायग्राम पाहिलेला आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 वर्कच्या. सपोज अन आर्टिफिशियल सॅटेलाइट इज मुव्हिंग अराउंड द सन इन ए सर्क्युलर ऑर्बिट. त्याच्या वर्तुळाकार ऑर्बिटमध्ये जेव्हा आपला कृत्रिम उपग्रह फिरत असतो, ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द सॅटेलाइट, म्हणजे त्या रेडियसमध्ये तो फिरत असतो सर्कलमध्ये, आणि डिस्प्लेसमेंट अलॉंग ए टँजंट ऑफ द सर्कल. आपल्याला माहिती आहे की सर्कलमध्ये टँजन्शियल डायरेक्शन चेंज होत असते, आर परपेंडिक्युलर टू इच अदर, अँड वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो त्याचा 0 होतो. तर या ठिकाणी कोणती इन्स्टिट्यूट यासाठी काम करते, द नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी न्यू दिल्ली वॉज conceptualized in 1943. It functioned under the Council of Scientific and Industrial Research. It conduct basic research in the various branches of physics and help various industries and institutions engage in the developmental work. The main objective is to establish national standard of various physical quantities. आपण या ठिकाणी शिकतो, हा प्रयोग आपण आपल्या शाळेत पण आपल्याला करायचा आहे. आणि या ठिकाणी जे काही प्रश्न आहे की व्हाय डज नॉट द कप गेट पुल, एमध्ये व्हाय डज म्हणजे का पुल झालेला आहे, कारण इथे वर्क डन या डायरेक्शननं आलेलं आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. बी फिगरमध्ये रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट ऑफ द कप अँड फोर्स अप्लाइड थ्रू द रुलरमुळं काय झालं आहे की ते या ठिकाणी त्याला स्टॉप झालेलं आहे, ते या ठिकाणी खाली जाऊ शकलेलं नाही आहे. तर याचं पण आपल्याला कारण सांगता यायला पाहिजे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये डिस्प्लेस का नाही, व्हाय डझंट द कप गेट डिस्प्लेस, कारण दोन्ही याचं जे वजन आहे दोन्ही परपेंडिक्युलर असल्यामुळे ते डिस्प्लेस होत नाही. तर हे in these three action what is the relationship between the applied force and displacement, हे आपण या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी काही क्वेश्चन्स दिलेले आहे आणि ते पण आपल्याला अभ्यासायचे आहे. ओके, तर हा एक छोटा आपला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड वर्क 0 वर्कबद्दलचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ओके.